गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द डेरिव्हेटिव्हज. डेरिव्हेटिव्हज मध्ये ना बेटा आज आपल्याला पुढचा टाईप चालू होतोय. तो म्हणजे आहे थर्ड टाईप, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा? इम्प्लिसिट फंक्शन्स. इम्प्लिसिट फंक्शन्स हे त्यांनी नाव दिलेलं आहे, पण मी इथे फंडा सांगताना लक्षात घ्या त्याचा फंडा काय. फंडा असा आहे त्याचा की नाही का बेटा, ह्या टाईपमध्ये तुम्हाला दोन व्हेरिएबल्सला महत्त्व द्यायचं असतं. ठीक आहे, मी जे वाक्य बोलतोय ते ह्या टाईपसाठी खूप IMP आहे, त्याला मी ब्रह्मवाक्य असं म्हणतो. ते लक्षात आलं तर हा टाईप इझिली लक्षात येईल. काय म्हणतोय बेटा, ह्या टाईपच्या सम्समध्ये तुम्हाला दोन व्हेरिएबल्सला महत्त्व द्यायचं असतो. ते दोन व्हेरिएबल्स कुठले महत्वाचे असतात हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं असतं. काय बोललो? दोन व्हेरिएबल्सला इम्पॉर्टन्स द्यायचा. ठीक आहे, पहिला मुद्दा, दोन व्हेरिएबल्सला इम्पॉर्टन्स द्यायचा. कुठले दोन व्हेरिएबल्स ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले असतील. कुठले दोन व्हेरिएबल्सला महत्त्व द्यायचं ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल. ठीक आहे, ते तुम्हाला कशात दिलेलं असेल? क्वेश्चन मध्ये. आता ना बेटा, मी स्टार्टिंगला तुमचं इथे सगळंच्या सगळं बेसिक्स घेणार आहे. हे जर तुम्हाला बेसिक्स आजच्या सेशनचे कळून गेले तर तुम्हाला सम्स इझिली कळतील. ठीक आहे, बेसिक्स नीट लक्षात घ्या. या टाईपचे बेसिक्स कळालं की तुम्हाला टाईप इझी जाणार आहे. ठीक आहे, बेसिक्स मध्ये माझं पहिलं गणित, सपोज मी y इज इक्वल टू, किंवा क्वेश्चन घ्या, सपोज क्वेश्चन असेल, मेन क्वेश्चन इथे महत्वाचा असतो. फाइंड dy अपॉन dx सांगितलं. फाइंड dy अपॉन dx सगळ्या क्वेश्चनसाठी. आता जे तीन क्वेश्चन्स घेणार आहेत मी, आता तीन गणितं सोडवणार आहे. त्या तिघ गणितांसाठी हा क्वेश्चन कॉमन आहे. फाइंड dy अपॉन dx. पहिल्या क्वेश्चन मध्ये y इज इक्वल टू एक्स चा स्क्वेअर. सेकंड क्वेश्चन मध्ये y इज इक्वल टू वाय चाच स्क्वेअर. ठीक आहे, आणि थर्ड क्वेश्चन मध्ये y इज इक्वल टू ए चा स्क्वेअर. थर्ड क्वेश्चन मध्ये काय बचलो? y इज इक्वल टू ए चा स्क्वेअर. आता फुल कॉन्सन्ट्रेशन बोर्डकडे. तिघ क्वेश्चन साठी हा माझा क्वेश्चन कॉमन आहे. काय बेटा? फाइंड dy अपॉन dx. म्हणजे एवढं पक्क डोक्यात ठेवा की आता मला दोन व्हेरिएबल्स महत्वाचे आहेत. ते दोन व्हेरिएबल्स म्हणजेच अल्फाबेट्स. दोन अल्फाबेट्स जे मला महत्वाचे आहेत तो म्हणजे कुठला बेटा? एक पहिला y आणि सेकंड x. जे व्हेरिएबल्स महत्वाचे असतात त्यांचाच डेरिव्हेटिव्ह निघतो, बाकी कोणाचाच डेरिव्हेटिव्ह निघत नाही. पुन्हा एकदा नीट ऐकाल. काय बोललो? की बाबा रे, या टाईप मध्ये मला दोन व्हेरिएबल्स आता महत्वाचे आहेत. कुठले कुठले? y आणि x. जे व्हेरिएबल्स तुला महत्वाचे असतात ते तुला क्वेश्चन मध्ये दिलेले असतात. म्हणजे फाइंड जे काय असेल त्या व्हेरिएबल्सला महत्व द्यायचा. ठीक आहे, मग इथे मी तुम्हाला तीन गणितं घेतले. त्या तिघ गणितांमध्ये मला व्हेरिएबल्स महत्वाचे कुठले कुठले बेटा? y व्हेरिएबल महत्वाचा आहे आणि x व्हेरिएबल महत्वाचा आहे. जे व्हेरिएबल मला महत्वाचे असतात त्याचाच मी डेरिव्हेटिव्ह काढेल, बाकी कोणाचाच डेरिव्हेटिव्ह काढणार नाही. पक्का कळालं? जे व्हेरिएबल्स महत्वाचे असतात त्याचाच मी डेरिव्हेटिव्ह काढेल, बाकी कोणाचेच डेरिव्हेटिव्ह काढणार नाही. आणि जे महत्वाचे ते महत्वाचे कस काय लक्षात घ्यायचं? क्वेश्चन मध्ये बघायचं. व्हेरिएबल्स कुठले महत्वाचे कस काय लक्षात येईल? क्वेश्चन मध्ये बघायचं. कुठले व्हेरिएबल्स महत्वाचे ते कस काय लक्षात येईल? क्वेश्चन मध्ये बघायचं. कळालं? पहिलं गणित फाइंड काय? y इज इक्वल टू फाइंड dy अपॉन dx, y इज इक्वल टू x चा स्क्वेअर. बरं, या गणिताला सगळ्यात पहिले डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? y चा, विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? x चा स्क्वेअर. इथे तर dy अपॉन dx येईल. ओके, इथे पहिला हा विचार करा याचा डेरिव्हेटिव्ह निघेल का? हो, निघेल. का निघेल? तर वरचे dy अपॉन dx आहे, इथे मला x दिसतोय आणि खाली पण x दिसतोय. दोघीकडे सेम व्हेरिएबल्स आहेत, तर याचा डेरिव्हेटिव्ह इझी निघेल. याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल बेटा? 2x. हे तर आपण असं मागच्या टाईप मध्ये शिकलेलो आहे. राईट, हा डेरिव्हेटिव्ह काढणं काही अवघड नव्हतं, हे आपण मागच्या टाईप मध्ये शिकलेलो आहे. नवीन फंडा कुठे आहे? इथं आहे. नवीन फंडा कुठे आहे? इथं आहे. फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन बघा ह्या गणिताकडे. पुन्हा आता काय काढायचंय? डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? y चा, विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? y चा स्क्वेअरचा. ठीक आहे, इथे लिहिताना काय येईल? dy अपॉन dx विच इज इक्वल टू. आता पहिला प्रश्न, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा का नाही काढायचा? याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा का नाही काढायचा? तर याचं उत्तर आहे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा.
का काढायचा? तर क्वेश्चन मध्ये दोन व्हेरिएबल्स महत्वाचे आहेत, वाय आणि एक्स, त्याच्यापैकीच इथे आहे. इथे कुठला व्हेरिएबल? वायच आहे ना. वाय क्वेश्चन मध्ये आहे का नाहीये? येस आहे. म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 100% निघेल. म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 100% निघेल. डेरिव्हेटिव्ह आपल्या आपल्या फंड्यानेच. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येईल बेटा इथे? 2y. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येईल? 2y. पण इथे उत्तर याचं संपलेलं नाही. याचं उत्तर इथं संपलेलं नाही. याला ना बेटा मल्टिप्लायला काहीतरी येतं. याला मल्टिप्लायला काय येतं? तर त्याला आम्ही म्हणतो मल्टिप्लिकेशन फॅक्टर. याला मल्टिप्लिकेशनला येतं मल्टिप्लिकेशन फॅक्टर. तो मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय असतो? तर जो तुझा क्वेश्चन असतो तोच तुझा मल्टिप्लिकेशन फॅक्टर असतो. जो तुझा क्वेश्चन असतो तोच तुझा मल्टिप्लिकेशन फॅक्टर असतो. क्वेश्चन काय? फाइंड dy अपॉन dx. मग तोच तुला इथे लिहायचा इंटू dy अपॉन dx. इंटू dy अपॉन dx. आता साहजिक प्रश्न पडेल, सर इथं नाही आला, इथं का आला? पहिला प्रश्न महत्वाचा काय पडेल बेटा आता? सर इथं मल्टिप्लिकेशन फॅक्टर नाही घेतला, मग इथं का घेतला? असं काय घडलं इथे की याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन फॅक्टर आला? तर इथे काय घडतंय ते समजून घ्या. इथे जर ऑब्झर्व केलं, खालच्या साईडला पण एक्स आहे, वरच्या साईडला पण एक्स आहे. खालच्या साईडला पण एक्स आहे, वरच्या साईडला पण एक्स आहे. ठीक आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 2x. दोघं व्हेरिएबल सेम आहेत म्हणून इथे मल्टिप्लिकेशन फॅक्टर येत नाही. इथं काय झालं? इथं एक्स आहे आणि इथं वाय आहे. इथं एक्स आहे आणि इथं वाय आहे. पण दोघं मला इम्पॉर्टंट आहेत. म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 2y आला आणि मग नंतर इथे इंटू मल्टिप्लिकेशन फॅक्टर आलं, जे की काय होतं? dy अपॉन dx. या गणितांसाठी मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय होतं? dy अपॉन dx. आता कळालं इकडं का नाही आलं, इकडं का आला? पहिलं तर इथे का नाही आलं बेटा? दोघं व्हेरिएबल सेम होते, इम्पॉर्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काढलाय. पण दोघं व्हेरिएबल सेम होते म्हणून इथे मल्टिप्लिकेशन फॅक्टर नाही आला. इथे दोघं व्हेरिएबल्स डिफरंट आहेत, दोघं व्हेरिएबल्स मला इम्पॉर्टंट आहेत म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्याच्या नंतर दोघं व्हेरिएबल्स माझे डिफरंट आहेत. डिफरंट व्हेरिएबल्स आले समजायचं तिथे मल्टिप्लिकेशन फॅक्टर येणार म्हणजे येणार, 100% येणार. तिथे मल्टिप्लिकेशन फॅक्टर 100% येणार. कधी येतो हे कळालं? प्लीज आतापर्यंत जेवढा व्हिडिओ झालाय 2-3 वेळेस ऐकाल, म्हणजे डोक्यामध्ये इझिली घुसेल. अन्यथा हा कन्सेप्ट अवघड जातो. ठीक आहे. तरी काही अडचण आली तर पर्सनली फोन लावून विचारू शकतात. ओके. आता पुढचं डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? वायचा, विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? एचा स्क्वेअर. इथं किती आलं? dy अपॉन dx. आता याचा डेरिव्हेटिव्ह थोडस विचार करा आणि मला याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. ओके. काही जणांना सुचलं असेल, काही जणांना नसेल सुचलं. काही मुलं मला याचा डेरिव्हेटिव्ह 2a सांगतात. मुलं म्हणतात सर याचा डेरिव्हेटिव्ह 2a येईल. चूक. याचा डेरिव्हेटिव्हच निघणार नाही. का नाही निघणार? पहिलाच नियम काय आहे बेटा? की महत्वाचे व्हेरिएबल्स कुठले आहेत? वाय आणि एक्स. महत्वाचे व्हेरिएबल्स कुठले आहेत? वाय आणि एक्स. त्याचाच डेरिव्हेटिव्ह निघेल, बाकी कोणाचाच डेरिव्हेटिव्ह निघणार नाही. मग इथे वाय दिसतोय का? नाही. इथे एक्स दिसतोय का? नाही. म्हणजे हे दोघं व्हेरिएबल्स इथं नाहीयेत. म्हणजे हा माझ्यासाठी ऍज अ कॉन्स्टंट म्हणून काम केलं आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो रे बच्चा लोक? 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 0. जर हे तिघ सम खोपडीमध्ये घुसले तर हा टाइप इझिली लक्षात येतो. जर हे तिघ सम्स डोक्यामध्ये घुसले तर हा टाइप इझिली लक्षात येतो. पुन्हा एकदा इथून ते इथपर्यंत जेवढं झालंय तेवढं प्लीज 2-3 वेळेस बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठले व्हेरिएबल्स महत्वाचे असतात, काय असतं, सगळं दिलेलं असतं. कुठले व्हेरिएबल्स महत्वाचे बेटा? ह्या गणितांसाठी, तिघ गणितांसाठी dy अपॉन dx म्हणजे y आणि x व्हेरिएबल महत्वाचा. त्याच्या अनुषंगाने हे सगळे गणित सोडवलेले आहेत. ओके. चलो, व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचंय. अपेक्षा ठेवतो झाला असेल.
अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा आता आता सपोज मी तुम्हाला सांगितलं फाइंड dy अपॉन dt. ठीक आहे. आणि गणित घेतले y इज इक्वल टू टी चा स्क्वेअर. दुसरं गणित y इज इक्वल टू y चा स्क्वेअर. पुन्हा y इज इक्वल टू y चा स्क्वेअर. आणि तिसरं गणित y इज इक्वल टू a चा स्क्वेअर. y इज इक्वल टू a चा स्क्वेअर. ओके. आता पुन्हा आता मनाला विचारायचं कुठले व्हेरिएबल्स महत्वाचे. कुठले व्हेरिएबल्स महत्वाचे बेटा y आणि t. आता x नाहीये. आता कुठले व्हेरिएबल बेटा y आणि t. आता कुठले व्हेरिएबल महत्वाचे y आणि t. डोक्यात ठेवा महत्वाचे व्हेरिएबल्स कुठले कुठले y आणि t. महत्वाचे व्हेरिएबल्स कुठले कुठले y आणि t. मग इथे पुन्हा d बाय dt ऑफ कशाचा y चा. जसं इथे x होतं मागच्या गणित तसं इथे d बाय dt ऑफ कशाचा y चा विच इज इक्वल टू d बाय dt ऑफ कशाचा t चा स्क्वेअर. आता tt का घेतलं इथे d बाय dt होता ना म्हणून d बाय dt ऑफ y d बाय dt ऑफ t चा स्क्वेअर. मग इथे किती dy अपॉन dt. याचा डेरिव्हेटिव्ह किती आला बेटा ट्वाइस ऑफ t. मल्टिप्लिकेशन फॅक्टर येईल का याला नाही. का नाही येणार खाली पण t आहे वरती पण t आहे. खाली पण t आहे वरती पण t आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह 100% निघेल. येस का निघाला महत्वाचे व्हेरिएबल्स y आणि t म्हणजे y आणि t चाच डेरिव्हेटिव्ह निघेल बाकी कोणाचा डेरिव्हेटिव्ह निघणार नाही. y आणि t चाच डेरिव्हेटिव्ह निघेल बाकी कोणाचाच डेरिव्हेटिव्ह निघणार नाही. सगळं क्वेश्चन मध्ये असतं बेटा. सगळं क्वेश्चन मध्ये असतं फक्त ओळखावं लागतं. किती आलायचं डेरिव्हेटिव्ह 2t. तसंच इथे पुन्हा d बाय dt ऑफ कशाचा y चा विच इज इक्वल टू d बाय dt ऑफ कशाचा y चा स्क्वेअर. इथं काय येईल dy अपॉन dt विच इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह 2y. 100% डेरिव्हेटिव्ह निघेल बेटा. y आणि t महत्वाचा आहे. y याचा आहे याचा डेरिव्हेटिव्ह किती आला 2y. पण दोघं व्हेरिएबल्स डिफरंट आहेत. इथे दोघं व्हेरिएबल्स सेम होते म्हणून मल्टिप्लिकेशन फॅक्टर आला नाही. इथे दोघं व्हेरिएबल्स डिफरंट आहेत आणि दोघं व्हेरिएबल्स इम्पॉर्टंट आहेत. दोघं व्हेरिएबल्स डिफरंट आहेत आणि दोघं व्हेरिएबल्स इम्पॉर्टंट आहेत म्हणून इथे मल्टिप्लिकेशन फॅक्टर येतो dy अपॉन dt. dy अपॉन dtच का आला तर इथे क्वेश्चन मध्ये dy अपॉन dt होता. क्वेश्चन मध्ये काय होता dy अपॉन dt म्हणून मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय आला dy अपॉन dt. तसंच इथे पुन्हा d बाय dt ऑफ कशाचा y चा विच इज इक्वल टू d बाय dt ऑफ कशाचा a चा स्क्वेअर. मग इथे dy अपॉन dt विच इज इक्वल टू आता याचा डेरिव्हेटिव्ह निघेल का नाही निघणार. का नाही निघणार मला महत्वाचे व्हेरिएबल्स y आणि t आहे. महत्वाचे व्हेरिएबल्स y आणि t आहे. y आहे का नाही. t आहे का नाही. म्हणजे हा काय झाला कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येतो बेटा 0. कळालं काही अडचण पक्का. चलो व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं बेसिक्स मध्ये लिहून घ्या व्यवस्थित. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळं बेसिक्स मध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळं बेसिक्स मध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा पुढचं सपोज आता मी तुम्हाला ना थोडंसं अजून चेंज करून घेतो. फाइंड आता dx अपॉन d थिटा घेऊ काहीतरी वेगळंच. फाइंड dx अपॉन d थिटा. फाइंड dx अपॉन काय बेटा d थिटा. पहिलं गणित x इज इक्वल टू थिटाचा स्क्वेअर. सेकंड गणित x इज इक्वल टू x चा स्क्वेअर. आणि तिसरं गणित x इज इक्वल टू a चा स्क्वेअर. x इज इक्वल टू किती बचलो a चा स्क्वेअर. ओके. मग इथे काय येईल d बाय d थिटा. d बाय d थिटा आहे ना कशाचा x चा विच इज इक्वल टू d बाय d थिटा ऑफ कशाचा थिटाचा स्क्वेअर. कन्फ्युजन मध्ये पडायचं नाही फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. काय महत्वाचे जे व्हेरिएबल्स असतात त्याला महत्व द्या बाकी कशालाच महत्व देऊ नका. आता महत्वाचे व्हेरिएबल्स कुठले कुठले आहेत x आणि थिटा. आता महत्वाचे व्हेरिएबल्स कुठले कुठले आहेत बेटा x आणि थिटा. डोक्यात ठेवा. आता महत्वाचे व्हेरिएबल्स कुठले कुठले आहेत x आणि थिटा. ओके. मग इथे काय इथे dx अपॉन d थिटा विच इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस ऑफ थिटा. याचा डेरिव्हेटिव्ह किती आला ट्वाइस ऑफ थिटा. का थिटा थिटा आहे मल्टिप्लिकेशन फॅक्टर येणार नाही. मल्टिप्लिकेशन फॅक्टर येणार नाही. तसंच इथे d बाय d थिटा ऑफ कशाचा x चा विच इज इक्वल टू d बाय d थिटा ऑफ कशाचा x चा स्क्वेअर. मग इथे dx अपॉन d थिटा
विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, राईट. पहिले दोघांचा याचा डेरिव्हेटिव्ह निघेल ना बेटा? हो निघेल का? एक्स आणि थिटा दोघं व्हेरिएबल्स मला महत्वाचे आहेत म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह निघाला. पण दोघं व्हेरिएबल्स डिफरंट आहेत म्हणून काय बेटा? मल्टिप्लिकेशन फॅक्टर. मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय असतो? क्वेश्चनच. मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय असतो? क्वेश्चनच. 2x इंटू dx अपॉन डी थिटा. तसंच पुन्हा डी बाय डी थिटा ऑफ कशाचा? एक्सचा, विच इज इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ कशाचा? एचा स्क्वेअर. मग इथे dx अपॉन डी थिटा विच इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह निघेल का रे? याचा डेरिव्हेटिव्ह निघेल का? नाही. का नाही निघणार? महत्वाचे व्हेरिएबल्स एक्स आणि थिटा आहे. महत्वाचे व्हेरिएबल्स एक्स आणि थिटा आहे. इथे धडना एक्स आहे, धडना थिटा आहे, म्हणजे तो कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 0. आता तुमच्या डोक्यात सगळं घुसलं असेल. मुद्दामून 3 वेगवेगळ्या प्रकारचे मी गणितं घेतले. ठीक आहे, 3 गणितं 3 वेगवेगळ्या प्रकारचे घेतलेत म्हणजे तुमच्या डोक्यात इझिली कन्सेप्ट घुसेल. महत्वाचे व्हेरिएबल्स कसे ओळखायचे आणि कसे नाही ओळखायचे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, हे पण लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे पण लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, आता पुन्हा काही बेसिक्स नीट बघा. आता ना बेटा फाइंड dy अपॉन dx. पुन्हा बेसिकच घेतोय. फाइंड dy अपॉन dx. फाइंड dy अपॉन dx. if x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर इज इक्वल टू a चा स्क्वेअर. इफ काय बेटा? x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर इज इक्वल टू a चा स्क्वेअर. फाइन. चलो लक्ष द्या इकडे. गिवन थिंग काय? x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर इज इक्वल टू a चा स्क्वेअर. अजून हे बेसिकच चालू आहे. कदाचित सम्स मध्ये पण मी अशा टाईपचं गणित घेईलच. सम्स मध्ये पण घेईल, पण बेसिक्स मध्ये मला पण सांगायची इच्छा आहे म्हणून आधी हे बेसिक्स मध्ये घेतोय. काय म्हणते बेटा? फाइंड dy अपॉन dx इफ x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर इज इक्वल टू a चा स्क्वेअर. dy अपॉन dx म्हणतोय ना, म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय? x आहे. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय बेटा? x आहे. मग इथे पहिली स्टेप काय? डी बाय dx ऑफ दोघी साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊन आली x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर विच इज इक्वल टू डी बाय dx ऑफ कशाचा? a चा स्क्वेअर. आणि ही स्टेप कळाली. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x डी बाय dx होतं म्हणून डी बाय dx कशाचा? ब्रॅकेटच्या आतमध्ये x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर आणि इथे a चा स्क्वेअर. दोघांना डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल? सेपरेट. डी बाय dx ऑफ x चा स्क्वेअर प्लस डी बाय dx ऑफ कशाचा? y चा स्क्वेअर विच इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. हा पक्का कॉन्स्टंट आहे. पक्का कॉन्स्टंट आहे का? मला महत्वाचे व्हेरिएबल y आणि x आहे. महत्वाचे व्हेरिएबल्स y आणि x आहे. y पण दिसत नाही, x पण दिसत नाही. कॉन्स्टंट झाला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंट झाला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता इथे x आहे, खाली पण x आहे, दोघीकडे x आहे बेटा, राईट. दोघं महत्वाचे आहेत. हो महत्वाचे आहेत. y आणि x क्वेश्चन मध्ये दिसतोय. याचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 2x प्लस याचा डेरिव्हेटिव्ह किती आला बेटा? y आणि x. y दिसतोय, याचा डेरिव्हेटिव्ह निघेल. हो निघेल, पण इथे मल्टिप्लिकेशन फॅक्टर येईल. दोघं व्हेरिएबल्स डिफरंट आहेत मग इथे dy अपॉन dx आलं विच इज इक्वल टू 0. विच इज इक्वल टू 0. ठीक आहे, आणि मग आपल्याला टर्म्स इंटरचेंज करावे लागतात आणि मग तुला dy बाय dx भेटतो. ते मी ऍक्च्युअल सम्स मध्ये दाखवेल. इथे मला फक्त डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते डोक्यात घुसवायचं होतं. इथे फक्त काय घुसवायचं बेटा? डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते फक्त मी बेसिक्स मध्ये सांगणार आहे. फक्त मी बेसिक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह कसा निघेल ते सांगणार आहे. ऍक्च्युअली याचं सोडवणं कसं होतं, काय होतं ते सम्स मध्ये घेईलच मी. ऍक्च्युअली सम्स मध्ये ते घेईलच. कळालं? ठीक आहे, हे झालं माझं पहिलं गणित. सपोज आता थोडीशी लेवल वाढवतो आपण. हा पुन्हा जर मी तुला सांगितलं फाइंड dy अपॉन dx. फाइंड dy अपॉन dx इफ एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर y चा स्क्वेअर प्लस y चा क्यूब इज इक्वल टू 100. इज इक्वल टू किती बेटा? आता 100. आता पहा, आता खूप टिपिकल होईल. आता खूप टिपिकल होईल डेरिव्हेटिव्ह काढायचं. ठीक आहे, लक्ष इकडे. पहिले ते दिलेलं काय? एक्स क्यूब प्लस 2x चा स्क्वेअर y चा स्क्वेअर प्लस y चा क्यूब इज इक्वल टू किती बेटा? 100. डी बाय dx आहे म्हणून दोघी साईडला डी बाय dx ऑफ कशाचा? x चा क्यूब प्लस 2x चा स्क्वेअर y चा स्क्वेअर प्लस y चा क्यूब विच इज इक्वल टू डी बाय dx ऑफ कशाचा? 100 चा. डी बाय dx कशाचा? 100 चा.
फुल कॉन्सन्ट्रेशननी गणित बघाल बेटा, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, फुल कॉन्सन्ट्रेशननी गणित बघाल. ओके, प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल आता, सेपरेट होताना डी बाय डी एक्स ऑफ पहिले काही एक्सचा क्यूब प्लस प्लस हा प्लस घेतला, कॉन्स्टंट बाहेर काढून घेतला, डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये कोणाचा, एक्सचा स्क्वेअर वायचा स्क्वेअर प्लस पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, वायचा क्यूब. कॉन्स्टंट आहे हा, 100 आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. इथपर्यंत काही अडचण. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा क्यूब घेतलं, प्लस लिहिलं, 2 बाहेर काढला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू द वायचा स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा, वायचा क्यूब. आता IMP स्टेप आहे, कॉन्सन्ट्रेशन नीट द्या. याचा डेरिव्हेटिव्ह एक्स आहे, पहिले डेरिव्हेटिव्ह निघेल का, हो निघेल, वाय आणि एक्सला महत्व द्यायचं आहे, एक्सच आहे. याचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 3x स्क्वेअर प्लस 2 तसाच. आता IMP इथं बेटा दोघांमध्ये काय, मल्टिप्लिकेशन. का मल्टिप्लिकेशन आलं, मला x महत्वाचा आहे, y महत्वाचा आहे. पुन्हा एकदा x महत्वाचा आहे, y महत्वाचा आहे, दोघं महत्वाचे आहेत, म्हणून दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन येणार. दोघांमध्ये काय बेटा, मल्टिप्लिकेशन. u इंटू v सगळ्यांना माहिती आहे, पहिलं तसंच डेरिव्हेटिव्ह कशाचा, दुसऱ्याचा, ठीक आहे, मग प्लस पुन्हा दुसरं तसंच डेरिव्हेटिव्ह कशाचा, पहिल्याचा, राईट. पहिलं तसंच डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा प्लस दुसरं तसंच डेरिव्हेटिव्ह पहिल्याचा. त्याच्यानंतर पुन्हा प्लस, हा प्लस आला. आता इथे सांगा मला, याचा डेरिव्हेटिव्ह निघेल, हो निघेल. का, मला महत्वाचे व्हेरिएबल्स कुठले वाय आणि एक्स, महत्वाचे व्हेरिएबल्स कुठले वाय आणि एक्स, वायच दिसतोय म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह निघाला 3y स्क्वेअर, राईट. वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 3y स्क्वेअर. वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 3y स्क्वेअर. पण इथे पण काय येईल बेटा, मल्टिप्लिकेशन फॅक्टर. काय येणार, दोघं व्हेरिएबल्स डिफरंट आहेत, इथं दोघं व्हेरिएबल्स सेम होते म्हणून मल्टिप्लिकेशन फॅक्टर आला नाही. दोघं व्हेरिएबल्स म्हणजे दोघं अल्फाबेट सेम होते म्हणून मल्टिप्लिकेशन फॅक्टर आला नाही. इथे दोघं व्हेरिएबल्स डिफरंट आहेत आणि दोघं व्हेरिएबल्स इम्पॉर्टंट आहेत, दोघं व्हेरिएबल्स डिफरंट आहेत, दोघं व्हेरिएबल्स इम्पॉर्टंट आहेत, म्हणून इथे काय बेटा, मल्टिप्लिकेशन फॅक्टर विच इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय असतो, जो क्वेश्चन असतो तोच मल्टिप्लिकेशन फॅक्टर असतो, त्याला मी MF असं पण म्हणतो. MF म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन फॅक्टर. MF आला. ओके, पुढे आता अजून सोडू त्याला, 3x स्क्वेअर प्लस 2 तसाच, इथं x स्क्वेअर तसाच इंटू, आता खालच्या साईडला x आहे, वरच्या साईडला y. याचा डेरिव्हेटिव्ह निघेल का, हो निघेल. का निघेल, y आहे आणि x आहे, y चा पण डेरिव्हेटिव्ह निघेल, x चा पण डेरिव्हेटिव्ह निघेल. y दिसतोय, y चा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2y. पण इथे फक्त काही मल्टिप्लिकेशन फॅक्टर. मल्टिप्लिकेशन फॅक्टर का आला, दोघं व्हेरिएबल्स इम्पॉर्टंट होते आणि दोघं व्हेरिएबल्स वेगवेगळे होते. दोघं व्हेरिएबल्स इम्पॉर्टंट होते आणि दोघं व्हेरिएबल्स वेगवेगळे होते म्हणून काय आला, मल्टिप्लिकेशन फॅक्टर. प्लस y चा स्क्वेअर तसाच इंटू द x चा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2x. x च्या स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2x. x च्या स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2x. त्याला MF येईल का, नाही. त्याला MF येईल का, नाही. का, दोघं व्हेरिएबल्स सेम आहेत. का नाही आला बेटा, दोघं व्हेरिएबल्स सेम आहेत. आणि प्लस पुन्हा इथे 3y स्क्वेअर इंटू dy/dx विच इज इक्वल टू 0. आता याला सोडवायचं कसं ते आपण गणितांमध्ये बघू. इथे मला फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे तुमच्या डोक्यात घालणं महत्वाचं होतं. मला महत्वाचं होतं. कळालं बच्चांनो, ठीक आहे. खूप महत्वाचे कन्सेप्ट सांगितले आत्ताच्या आत्ता, ठीक आहे. आत्ताच्या आत्ता खूप महत्वाचे कन्सेप्ट सांगितले. आजच्या सेशन मध्ये मी एवढंच घेतो. उद्यापासून याच्यावरचे डायरेक्ट माझे सम्स चालू होतील. नेक्स्ट व्हिडिओ पासून याचे सम्स चालू होतील. तेव्हा लक्षात आलं पाहिजे की बाबा MF कधी येतो, MF कधी येत नाही, ते टोटली लक्षात आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही हे गणित व्यवस्थित बघाल, 2-3 वेळेस प्रॅक्टिस कराल,
तेव्हाच तुमच्या लक्षात येईल, असं डायरेक्ट बघून कळत नाही. प्रॅक्टिसच लागते. प्रॅक्टिस कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे बेटा. प्रॅक्टिस कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजेलच. ओके, चलो व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं लिहून घ्या. बेसिक्स मध्येच लिहा बेटा. उद्यापासून माझे नेक्स्ट व्हिडिओ पासून याचे सम्स चालू होतील. ओके बच्चालो, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.